सराव संच 3.1 इयत्ता 8वी. पहिलं, घातांक वापरून पुढील संख्या लिहा. पहिलं काय, 13चे 5वे मूळ. आता तुम्ही बघितलं असेल पहिले 13चे 5वे मूळ लिहायचं आहे आपल्याला. आता आपण लिहूया 13चे 5वे मूळ. पहिलं सोडूया 13चे 5वे मूळ. आता 13 लिहून घ्यायचे आपल्याला. सरळ सरळ 13चे 5वे मूळ सांगितले, 13ला कंस करायचा आहे आणि 5वं मूळ लिहायचं आहे. आता तुम्ही मूळ लिहू शकता वरती. आपण इथं जर तिसरे मूळ सांगितलं तर 3 लिहायचे. पण आता आपल्याला काय करायचं आहे, ते कितवे मूळ सांगितले तर 5 लिहून घ्यायचे. 5वे मूळ आणि याला काय करायचं आहे, वरती एक रेष द्यायची. आणि हा कंपल्सरी, हा जर आपल्याला मूळ जर लिहायचे सांगितले 100चे मूळ, 100चे 8वे मूळ, 100चे 9वे मूळ, तर एक हा कंपल्सरी लिहायचा आहे. त्याचा फॉर्म्युला असतोय, समजलं. तर आता बघा याच पद्धतीने आपल्याला दुसरं करायचं आहे. दुसरं काय बघू शकता आपण, 9चे 6वे मूळ. 9 लिहायचे, 9 लिहिले. त्याच पद्धतीने कंस करायचा आहे. 6वे सांगितलं आहे, 6 लिहून घ्यायचे आणि वरती एक आडवी रेष मारायची. 1/1/6, 1/6. हां, 256चे वर्गमूळ. आता वर्गमूळ विचारलं आहे. 256चे वर्गमूळ. वर्गमूळ आपण माहिती आहे कशी लिहितो, तर वर्ग म्हणजे 2 आणि आपल्याला मूळ सांगितलं आहे म्हणून आपण काय करायचं, 1/2. एक कंपल्सरी ठेवायचं आहे मुळामध्ये. आता 17चं विचारलं आहे, 17चे घनमूळ. घन म्हणजे काय तुम्हाला प्रत्येकाला समजून घेणे. घन म्हणजे 3, बरोबर, क्यूब. तर बघा आणि 1 हा कंपल्सरी. तर त्याच्यानंतर 5वं आहे, 100चे 8वे मूळ. 100 लिहून घ्यायचे. 100 लिहिल्यानंतर 8वे सांगितलं तर 8 लिहून घ्यायचे त्याच्या डोक्यावरती 100च्या, आणि त्याच्यावरती परत हा कंपल्सरी जो आहे सांगितला आहे तो 1. आता 30चे 7वे मूळ. काय सांगितलं आहे, 30चे 7वे मूळ. 30 लिहायचं आहे, कंपल्सरी 7 सांगितलं आहे तर 7 लिहून घ्यायचे आणि 1 हा कंपल्सरी. बघा हा फॉर्म्युलाच आहे. तुम्ही म्हणसान हे कसं येतं, काय येतं आहे. आता दुसरं सांगितलं आहे आपल्याला. दुसरं बघू शकता तुम्ही, 2 नंबरचं. खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. आता बघा याच्या उलट आपल्याला इथं काय सांगितलं, कितीचे कितवे मूळ. आणि आता आपल्याला इथं सांगितलं कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. ते म्हणजे आपल्याला लिहायचे आता त्याच्या उलट. आता आपल्याला 81 दिलेलं आहे आणि इथं मूळ किती दिलेलं आहे, 1 हा कंपल्सरी. प्रत्येक याच्यामध्ये बघू शकता तुम्ही 1 हा कंपल्सरी. 81चे इथे किती येईल, 81चे 4थे मूळ. तर मग आपल्याला लिहायचं आहे 81चे 4थे मूळ, बरोबर. तसंच त्याच पद्धतीने 2. आता इथे 49 लिहून घ्यायचे. 49 बघा आता इथं काय आहे, 49 2 इथं, तर मग 49चे वर्गमूळ. 49चे वर्गमूळ. हां, त्यानंतर आपण परत लिहू शकतो 3 नंबरचं काय आहे, 15. मग 15चे किती दिलेलं इथं, 5. 5वे बरोबर. त्यानंतर आपल्या इथे काय आहे, 512. 512चे 9वे मूळ. बघा त्याच्यानंतर 4थं झालं आहे. आता आपण 5वं बघू शकतो. 5वं किती आहे, 100. 100 आहे. तर 100 नंतर मूळ किती आहे, 19, बरोबर. मग 100चे 20वे मूळ, बरोबर. आणि त्याच्यानंतर आहे 6वं. मग 6चे 7वे मूळ. या पद्धतीने आपला संपूर्ण प्रॅक्टिस सेट झालेला आहे. बघू शकता तुम्ही संपूर्ण प्रॅक्टिस सेट आपण सोडवलेला आहे.